आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर बाहेरचं नाही, आतलं जग मात्र बदलावं लागतं. मन शांत ठेवा, विचार पवित्र ठेवा आणि सत्कर्म हे चांगल्या पद्धतीने, चांगल्या मार्गाने करा. सुंदर आयुष्य हे पैशाने, धनाने नाही तर प्रेम, श्रद्धा आणि समाधानाने बनत असतं. जे काही मिळालं आहे त्याबद्दल आपण देवाबद्दल कृतज्ञ राहायला हवं. कारण समाधानाचंच आपलं खरं सुख दडलेलं असतं. कारण आपल्याकडे जे आहे ते बरेच लोक किंवा बऱ्याच लोकांकडे नाहीये आणि ते सुद्धा ते मिळवण्यासाठी तेवढेच प्रयत्न करत असतात. म्हणून ते आपल्याकडे आहे त्याच्यामध्येच आपण समाधान मानायला हवं. स्वामींच्या नामस्मरणात आणि सेवेत दिवस घालवावा, जेणेकरून आपला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा सुंदर होईल. स्वामींवर विश्वास ठेवा, बाकी सर्व आपोआपच आपलं सुंदर होईल. काही कर्म सुद्धा असतात त्याची भोग आपण नेहमीच्या दररोजच्या वापरात भोगत असतो. माझे अस्तित्व श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, इतका सुंदर असा संदेश महाराजांनी आपल्याला दिलेला आहे आणि तोच मी तुमच्यापर्यंत प्रेरित केलेला आहे. संदेश कसा वाटला नक्की सांगा. इथे सकाळी सकाळी छान अशी देवपूजा झाली, उंबरठ्याला लेपन, सुंदर रांगोळ्या वगैरे काढून झाल्या, कारण ते दररोजचं रुटीन असतंच ना. त्याच्यानंतर इथे मला मिक्स डाळीचे आप्पे बनवायचे होते. याआधी सुद्धा मी 2 वेळेस आप्पे बनवायचा ट्राय केलं, पण आय थिंक भांडं खराब झालेलं होतं का डाळींचं मध्ये काही म्हणजे टाकण्यामध्ये प्रॉब्लेम झाला माहिती नाही, पण 2 वेळेस मात्र अजिबात असे मला हवे तसे आप्पे तयार झालेले नाहीत. म्हणून आज अगदी छान असे आप्पे तयार झालेले होते, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते का मिक्स डाळीचे हे मी आप्पे बनवलेले होते. तर बघा, यामध्ये मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला होता. 1.5 वाटी तांदूळ, त्याच प्रमाणामध्ये अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ. ह्या तिघही वाटी ज्या काही होत्या त्या सम प्रमाणात घेतलेल्या होत्या, जेणेकरून 1.5 वाटी तांदूळ होतं आणि या तिघही डाळी मिळून 1.5 वाटी होणार होत्या. मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी छान असं सगळं वॉश करून घेतलं आणि अगदी छान पाणी अजिबात न टाकता बारीक वाटून ठेवून दिलेलं होतं. तुम्ही बघितलं का थंडीचे दिवस आहे, फर्मंटेट अजिबात होत नाही. फर्मंटेशन व्हायला खूप जास्त गरज लागते, म्हणजे इडलीचं आणि डोशांचं आणि आप्प्यांचं सुद्धा बॅटर. पण इतकं व्यवस्थित झालेलं होतं आणि मी हिच्यामध्ये इनो आणि सोडा अजिबात वापरलेला नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवलं, जेवढं मला बनवायचं होतं तेवढ्याच प्रमाणामध्ये बॅटर साईडच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि तेल टाकलं आणि त्याच्यामुळेच इतके छान असे हे झालेले होते. सुरुवातीला भांड्याला ब्रशच्या साह्याने तेल लावलं, जेणेकरून आजूबाजूच्या ज्या काही कडा आहे ना त्या व्यवस्थित तेल लावलं जाईल. आणि आजूबाजूच्या साह्याने आधी आप्पे टाकून घेतले आणि नंतर मधल्या भागात, कारण मधला भाग हा लवकर तापतो आणि मग आप्पे जळतात सुद्धा. म्हणून अशा पद्धतीने मी आप्पे बनवलेले होते. हे सर्व काही व्यवस्थित असं मिश्रण टाकून झाल्याच्या नंतर लगेचच मी 5 मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं होतं. कारण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवलं आणि पुन्हा 5 ते 10 मिनिटांनी झाकण उघडून बघितलं तर एक साईडचे जे काही आप्पे आहेत ना ते छान असे तयार झालेले होते. पुन्हा त्यांना जी काही होती ती पलटी वगैरे मारून घेतली आणि पुन्हा दुसऱ्या साईडने पुन्हा 5 मिनिटांसाठी होऊ दिलं. असे दोघही साईडचे जे काही आप्पे होते ना ते अशा पद्धतीने होऊ दिले आणि अगदी व्यवस्थित असे माझे आप्पे तयार झालेले होते. यामध्ये तुम्ही मुगाची डाळ तुम्हाला हवी असल्यास तुम्ही टाकू शकता. आणि अजून एक का मी याच्यामध्ये जेव्हा तांदूळ टाकले ना तेव्हा 1 चम्मच मेथी टाकलेली होती. आणि ही खूप जास्त सिक्रेट ट्रिक तुम्ही म्हणू शकता. कारण बघा, आपण मेथी दाणे कशातच टाकत नाही, पण मी मेथी दाणे 1 चम्मच इडलीच्या बॅटरमध्ये, म्हणजे इडलीचे तांदूळ भिजत घालताना तेव्हा सुद्धा टाकलेले होते. म्हणून छान अशा इडल्या झाल्या होत्या आणि चिटकल्या सुद्धा नव्हत्या. आणि आता आप्पे न चिटकण्याचं कारण सुद्धा तेच आहे का मेथी दाणे टाकल्याच्या नंतर तांदूळ जे आहे ना ते अगदी व्यवस्थित असे बॅटर त्याचं व्यवस्थित होतं आणि फुलले सुद्धा होते. तुम्ही बघितलं तर 1 चम्मच मेथीदाणे सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेले होते. मेथीदाणे सुद्धा मी छान असे दिवसभर भिजत ठेवलेले होते तांदूळांमध्येच. आणि कडवटपणा अजिबात येत नाही, कारण 1 चम्मच मेथीदाणे एवढ्या बॅटरसाठी पुरेसे असतात. म्हणून 2-3 चम्मच नाही तर फक्त 1 चम्मच तरी तुम्ही टाकून बघा. त्याच्यानंतर पुन्हा 5 मिनिटं ठेवलं आणि छान असे आप्पे जे होते गरमागरम ते काढून घेतले. आणि नेक्स्ट टाइम बघाल तुम्ही तर नेक्स्ट टाइम अजिबात जास्त काहीच वेळ लागलेला नाही, इतके इझिली आप्पे निघाले होते ना. कारण ऑलरेडी याच्यामध्ये पहिले जे काही आप्पे होते ते छान असे झालेले होते आणि आज म्हणजे जे काही भांडं होतं त्याने सुद्धा छान अशी साथ दिलेली होती. कारण मागच्या वेळेस इतका मूड होता स्वयंपाकाचा, दुसरा अजिबात प्लॅन नव्हता, तरी माझे आप्पे खराब झालेले होते. आणि ह्या वेळेस मी प्लॅनमध्ये होती का आत्ता जर खराब झाले तर मग हे भांडं जे आहे ते चेंज करावं लागेल किंवा नवीन भांडं आणेल तेव्हाच आता ट्राय करेल.
पण छान झाले. याच्यामध्ये पुन्हा मी असंच तेल लावून घेतलं आणि नवीन बॅटर जे काही होतं ते पुन्हा टाकलं. 5 मिनिटं झाल्याच्या नंतर ते आप्पे सुद्धा छान असे काढून घेतले आणि जे काही 2 नारळ होते, कारण मला आप्प्यांसोबत नारळाची चटणीच बनवायची होती आणि आऊंना सुद्धा शेंगदाण्याची चटणी खायची नव्हती, म्हणून त्यांना सुद्धा आप्प्यांसोबत नारळाची चटणी खायची होती. म्हणून माझ्याकडे एक लक्ष्मीपूजनचं म्हणजे दिवाळीच्या दिवशीचं आणि एक नवरात्रीचं नारळ होतं. तर ते दोघंही नारळ मी आऊंकडे, जोपर्यंत ते आप्पे माझेही सक्सेसफुल झाले त्याच्यानंतर मी आऊंकडे दोघंही नारळ दिले. काही दोघंही नारळ तुम्ही घ्या आणि एक एक फोडून द्या मला, जेणेकरून छान अशी चटणी बनवते आणि आप्पे आणि नारळाची चटणी आपण बनवू आणि खाऊ सुद्धा. तर प्लॅन असा झाला का दोघंही नारळ माझे खराब निघाले. एक म्हणजे लक्ष्मीपूजनचं, जे की देवीलाच पावलं, कारण ते पूर्ण खौट निघालेलं होतं. आणि जे नवरात्रीचं होतं त्याला जास्त दिवस झालेत आणि आप्पे बनवलेला सुद्धा मला थोडं काही कामांमुळे किंवा काही कारणांमुळे मी विसरून जायची आप्प्यांचे डाळ तांदूळ टाकायचं, म्हणून ते नारळ सुद्धा माझं खराब निघालं. मग म्हणजे टायमिंगवर इतकं एक म्हणजे बिलकुल एवढं एक्झॅक्ट टायमिंगवर नवीन जुगाड केला, कारण चटणी तर बनवायची होतीच किंवा बिना चटणीचे तर आप्पे कोणी खाल्लेच नसते आणि शेंगदाण्यांची चटणी दोघांनाही खायची नव्हती. म्हणून आता तुम्ही बघा का जी नारळाची चटणी केलेली आहे ती इतकी सुंदर झालेली होती आणि इतकी छान. आणि तुमच्या जवळपास जर ते ॲप वगैरे असेल तर तुम्ही सुद्धा मागवू शकता किंवा तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला सुद्धा त्या सोयी सुविधा उपलब्ध असतील. तर अशा पद्धतीने छान छान असे आप्पे इथे बनवून तयार झालेले होते. दोघंही साईडने फक्त 5-5 मिनिटं होऊ द्यायचे, कारण जास्त काही वेळ लागत नाही. इथे मी ते चटणी ऑनलाईन चटणी मागवलेली होती, त्याच्यासाठी आऊन जवळ गेलेली होती बघण्यासाठी की हीच मागवायची का, त्याच्यामुळे ते एक साईडचे आप्पे जरा जास्तीचे जळले गेलेले होते. त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुन्हा आज ऑनलाईन शॉपिंग झाली. तर इन्स्टामार्टवरून ही चटणी मागवलेली होती, कारण नारळ मागवायचा विचार होता, पण नारळ होतं 50ला आणि चटणी होती 30ला. मग ठीक आहे म्हटलं, एवढं नारळ मागून सुद्धा एवढ्या नारळाची पूर्ण चटणी आपण काही दोघंही खाणार नाहीयेत. बाकीची जी काही चटणी आहे ते वेस्टेजमध्ये जाणार आहे. मग 20 रुपये जर आपले वाचताचे तर त्याच्यासाठी ही 30 रुपयाची चटणी मागवली, जेणेकरून 2 जण जर असतील ना तर दोघांना अगदी पुरेसी होते. तर इतकी छान ही चटणी होती ना. याच्यामध्ये बघा कोकोनट पावडर आलेली होती, म्हणजे जो काही आपला खोबऱ्याचा खीस असतो, आपण ओल्या खोबऱ्याचा म्हणतो, की छान असं खोबऱ्याचा खीस एका याच्यामध्ये आलेला होता. एका याच्यामध्ये मसाला होता आणि एका पॅकेट 3-4 पॅकेट आले होते आणि एका तिसऱ्या पॅकेटमध्ये जी आपली चना डाळ असते, चना डाळ आपण टाकत असतो नारळाची चटणी बनवताना, ती सुद्धा आलेली होती. म्हणून हे तिघ ज्या गोष्टी होत्या ना, या सर्व काही अशा मिक्स करून घ्यायच्या होत्या. ही जे लाल कलर तुम्हाला दिसतोय ना, ही कांदा नाही, तर याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या यांची पेस्ट केलेली होती, तो मसाला होता. याच्यामध्ये वरून तुम्हाला अजिबात काहीच टाकण्याची गरज पडत नाही. तिघही पॅकेट होते ते छान असे मिक्स केले आणि इन्स्टंट चटणी बनवलेली होती. थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या प्रमाणामध्ये थोडं पाणी ऍड केलं, अगदी व्यवस्थित असं पातळ केलं आणि साईडला तुम्हाला जे काही पॅकेट दिसत आहे ते तडक्यासाठी आलेलं होतं, कारण तडका तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबलच असतात या वस्तू. म्हणजे कढीपत्ता असतो, जिरं मोहरीची फोडणी आपण देऊ शकतो, मिरच्या सुद्धा अवेलेबल असतात. पण 30 रुपये दिले होते ना, मग त्याचा पूर्ण जो काही फायदा होता तोच घेतला आणि घरातली काही वस्तू अजिबात टाकायची गरज पडलेली नाही. मीठ सुद्धा टाकायची गरज पडलेली नाही, कारण मीठ सुद्धा त्याच्यामध्ये छान असं ऍड करून आलेलं होतं. फक्त व्यवस्थित अशी तिला गोठीव करून घ्यायची, कारण जो काही मसाला असतो ना, ते मसाला थोडा कडक स्वरूपामध्ये असतो, थोडासा कडक असतो त्याचं बॅटर, त्याच्यामुळे तो व्यवस्थित असा मॅश होत नव्हता. म्हणून चम्मचच्या साह्याने थोडा मॅश केला. व्यवस्थित असं कन्सिस्टन्सी पाणी घेऊन मॅश झाल्याच्या नंतर थोडंसं तेल घेतलं 1 चम्मच. त्याच्यामध्ये जो काही तडक्यासाठी आलेलं होतं सर्व साहित्य, जिरं, मोहरी, लाल मिरची, कस्तुरी मेथी किंवा कढीपत्ता, या सर्व काही गोष्टी याच्यामध्ये छान असं तडतडू दिलं. घरामध्ये सुद्धा माझ्याकडे कढीपत्ता होता, म्हणून तो कढीपत्ता सुद्धा मी ऍड केलेला आहे, कारण छान असं हिरवगार दिसायला हवं म्हणून. नंतर थोडं जास्तीचं तडतडू दिलं. तडतडून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता मिरची पावडर काहीच टाकायची गरज नव्हती, कारण लाल मिरची ऑलरेडी आलेली होती. म्हणून ते सर्व काही जे काही होतं ते गरमागरम टाकून दिलं बॅटरमध्ये आणि छान असा तडका बसलेला होता. तडका बसवून झाल्याच्या नंतर पुन्हा मिक्स केलं आणि नंतर महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवला. मी सुद्धा जेवण केलं आणि आऊंना सुद्धा टिफिन दिला आणि छान होती चटणी, अजिबात तिखट नाही आणि मीठ वगैरे टाकायची सुद्धा गरज पडली नाही. सो तुम्हाला ही इन्स्टंट चटणी कशी वाटली? तुम्ही सुद्धा जर अशा घाईच्या गडबडीमध्ये जर एखादी गडबड झाली किंवा टिफिनला द्यायची असेल तरी अशी चटणी तुम्ही बनवू शकता. सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच
चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.